मी सगळ्यांचंच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो। खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल, नोकऱ्याही मिळतील आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्यात त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर, लातूर, नगर मध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली। आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत, अजितदादा पण व्यासपीठावर आहे। सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही, सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या, नोकऱ्या बंद होत्या, आज आपलं सरकार आल्यानंतर 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला। जवळपास ते आता 1,60,000वर त्याचा आकडा गेला आहे आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे, पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की 27,000 22,000 पोलिसांची भरती होते, शिक्षकांची 30,000ची भरती होते आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत। आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या। आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे।